तर या सुंदर अशा साडीपासून मी सुंदरसा आउटफिट बनवण्याचा प्रयत्न करते आहे आणि यासाठीचा जो पार्ट 1 आहे तो ऑलरेडी मी शेअर केला आहे. त्यात वरच्या पार्टची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवली आहे. तर आता मी स्लीव्ज कट करून घेतले आहेत आणि जो वरच्या पार्टचे जे शोल्डर्स आहेत ते एकमेकांना जॉईन करून घेतले आहे आणि हे शोल्डर्स जॉईन झाले की स्लीव्जही मी त्याला अटॅच करून घेणार आहे, स्टिच करून घेणार आहे. तर इथं माझ्या दोघं स्लीव्ज स्टिच करून झाल्या आहेत आणि वरचा पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. तर आता खालचा पार्ट स्टिच करण्यासाठी मी पूर्ण साडीचा यूज केलेला आहे, फक्त पदर तेवढा यूज केलेला नाही आहे. ओके, तर साडी आणि त्याखाली अस्तर असं एकमेकांना आधी मी जॉईन करून घेतलं आणि खाली जे एक्स्ट्राचं जे माझं अस्तर होतं त्याला मी असं फोल्ड करून घेतलं आहे. तर खालच्या साईडला मला समान अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी 1-1 सेंटीमीटरवर असं निशाण करून घेतलेले आहेत आणि छान अशा पद्धतीने मी इथं प्लेट्स टाकून घेणार आहे. तर आता ज्या स्टिच केलेल्या प्लेट्स होत्या त्या खालपर्यंत त्यांना टाचन लावून त्या छान अशा व्यवस्थित अशा प्रेस करून घेणार आहे आणि असं केल्याने ड्रेसचा लुक खूप 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 छान येणार आहे. प्रेस केल्यानंतर प्लेटचा लुक खरंच खूप छान येतो. ड्रेस कंप्लीट होण्या अगोदरच माझा बऱ्याचदा अशा पद्धतीने तो बघून पाहिला जातो की कसा लुक येणार आहे त्याचा. तर आता ड्रेसला फिटिंग आणि दोऱ्यांना ते लटकन आणि मग ड्रेस रेडी. वाव, मला तर खूप जास्त आवडला आहे हा ड्रेस. खूप जास्त हॅपी होती मी हा ड्रेस घालून आणि खरंच खूप छान दिसत होता. तर तुम्हाला कसा वाटला हा आउटफिट फ्रॉम साडी? तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.